कृष्ण ते आले, अनेकांचा उद्धार केला, अनेक दैत्यांचा निपात केला. म्हणजे हे पूर्ण आणि पूर्णतम अशा प्रकारचे दोनच अवतार आहेत की जगाच्या उद्धारासाठी ज्यांचा अवतार आहे. आणि ते पूर्ण अवतार रामकृष्ण. रामाच्या चरित्राचा विचार केला, राम एक वचनी, एक वाणी, एक पत्नी. परंतु ह्या बाबाचा विचार केला तर एक वाणी नाही अनेक वाणी, एक पत्नी नाही अनेक पत्नी, एक वचनी नाही अनेक वचन. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा विचार केला, ते दुपारी 12 वाजता भर उन्हाळ्यामध्ये जन्माला आले. ह्या बाबाचा जन्म भर पावसाळ्यामध्ये रात्री 12 वाजता. बघा किती तफावत आहे दोन्ही अवतारामध्ये. हा बाबा जन्माला आला अयोध्येमध्ये, लहानाचा मोठा अयोध्येमध्येच झाला, सर्व कर्म अयोध्येमध्येच केले. परंतु ह्या बाबाचा जन्म आला जन्माला मथुरेला, लहानाचा मोठा व्हायला कुठे गेला, गोकुळामध्ये. आणि तिथे बालपण गेल्यानंतर तारुण्यमध्ये संसार करायला द्वारकेला गेला. किती फरक आहे. असं सांगतात राम प्रभू कौशल्याच्या उदरी जन्माला आले आणि कौशल्याच्याच स्तनाचं दूध पान केलं. हा बाबा आला पोटी कोणाच्या, देवकीच्या. आणि स्तनपान करायला कोणाच्या ठिकाणी गेला, यशोदेच्या. म्हणजे काय ह्याचे आपण सांगावं. सर्व अशा प्रकारची याची लीला सर्व विचित्र आहे. मात्र त्याच्यामध्ये ह्या देवाचा फक्त काय करायचं आहे तर प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा आचरण करायचा आहे. मात्र श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. आचरण करण्याच्या भानगडी पडू नये. क्वचितम दिव्येश्वर्यम, क्वचितम पुरुषताहम, क्वचितम रुचनम चित्वाम, क्वचितम परश्रीहरणम, क्वचितम गीताज्ञानम, क्वचितम वैकुंठ विभवाः चरित्रम तेमनूनम शरणम कृतः. म्हणजे शास्त्रकार सांगतात क्वचितम दिव्य शौर्य. कोठे पाहू याच्या चरित्राचा विचार केला तो कुठे मोठा प्रताप गाजवतो, मोठ्या मोठ्या राक्षसांचा निपात करतो. कोठे पाहावं तर त्या कालयवनासारख्याला पाहून पळत सुटतो. म्हणजे कुठे पाहावे तर दिव्य शौर्य गाजवतो, कुठे पाहू तर एखाद्याला पाहून पळत सुटतो. क्वचितम असं सांगतात मूर्छनम चित्वाम, क्वचितम परश्री विहरणम. कुठे पाहावं तर हा माती खातो, कुठे पाहावं तर लोण्याचा गोळा खातो. किती विसंगती आहे. कुठे पाहावं तर गवळणींची वस्त्र हरण करून त्या कदंबाच्या झाडाला बांधून ठेवतो. कुठे पाहावं तर द्रौपदी सारखीला वस्त्र पुरवतो. कोणाची वस्त्र हिरण करतो तर कोणाला वस्त्र पुरवतो. विढाला विढाला. कोठे पाहावं तर गायी चारतो. आता गायी म्हणजे गुराखी. गुराखी कोण असतात, जे अनपढ असतात, अज्ञानी असतात, जे शिकलेले नसतात, तेच गुराखीची भूमिका बजावू शकतो. नाही का आपण, नाही का आपली पहिले जनावर राखण्यासाठी कोणीतरी गुराखी आपण बोलवायचो नाही का त्याला पैसे देऊन. मग गुराखीपणा करण्याचं काम ह्या बाबांनी केला म्हणून तो अनपढ नाही. कोठे पाहावे तर गायी चारतो, तर कोठे पाहावे तर जगाला तत्वज्ञान देणारा ग्रंथाचा अर्जुनासाठी उपदेश करतो. म्हणजे किती तत्ववेत्ता ब्रह्मज्ञानी भगवान श्रीकृष्ण आहेत, त्याला अनपढ सुद्धा म्हणता येत नाही. विढाला. आणि असं चरित्र परमात्माचा तो एकासाठी नाही आला तर अनेकांच्या उपकारासाठी तो या ठिकाणी आलेला आहे. फेडावया उघियांचा धनी, त्याचा सर्वांचे धनी फिरण्यासाठी हा गोकुळामध्ये जन्माला आला. गायी गोपाल भक्तगण, म्हणजे गायींचा गोपाळांचा भक्तांचा रक्षण करण्यासाठी तो उपकारासाठी या ठिकाणी आलेला आहे. त्यांच्या भक्तीला बोलून या ठिकाणी तो आलेला आहे. तसा विचार केला तर भगवंत या ठिकाणी येण्याचं एकच प्रयोजन आहे, तुम्हा आम्हाला सर्वांना फक्त सुख प्रेम देण्यासाठी आलेला आहे. विढाला सर्व भगवंताच्या चरित्राचा काय आहे, सर्व अशा प्रकारे विसंगती आहे. त्याच्यामध्ये तालच लावता येणार नाही. म्हणून देवाच्या चरित्राचा आचरण करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. कोणी सांगेल
अरे त्या कृष्णाने 16,108 केल्या, आम्ही 2-3 केले तर काय फरक पडेल? अरे तुला एक पोचता येत नाही तर तू त्या कृष्णाची बरोबरी करतो. म्हणून देवाचा फक्त चरित्राचा उच्चार करायचा आहे. कोणी म्हणेल 12 गाव अग्नी ज्या देवाने गिळला त्याला आपल्याला एक अगरबत्तीचा चटका सहन होणार नाही, पण त्यांनी 12 गाव अग्नी गिळला, मग देवाची बरोबरी करता येईल का? अहो आपल्याला 50 किलोचा दगड उचलता येत नाही, त्याने पर्वतच्या पर्वत करंगळीवर उचलला. किती सामर्थ्य असेल त्याचा. म्हणून ह्या लीला सामान्य नाही आहे, असामान्य आहेत. म्हणून सामान्यांनी त्याचा आचरण करू नये, त्याचा फक्त उच्चार करावा. विठाला बरं, या लीलांचा उच्चार केला तर परिणाम काय होतो? झळते दोषाचे डोंगरा, झळते दोषाचे डोंगरा, शुद्ध होती नारी नरा, शुद्ध होती नारी नरा, गादी ऐकती सादरा, गादी ऐकती सादरा. झळते दोषाचे डोंगरा, झळते दोषाचे डोंगरा, शुद्ध होती नारे नर, गाती ऐकती सादर, जे का पवित्र हरी कथा. जी पवित्र कथा आहे ती फक्त गायाची आहे, ऐकायची आहे, ते आचरण करू नये. कारण बघा, ज्याने ज्याने या कथेचा उच्चारण केला त्यांचं काय फलप्राप्ती आहे. भागवतामध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. नाथ महाराज सांगतात, तो चोरटा वाल्मिकू चरित कथा चरित्र वर्णिता, चोरटा वाल्मिक झाला सरता, व्यास जार पुत्र तत्वता, केला सरता कलियुगी. तो वाल्मिक होता, तो चोरटा म्हटलेला आहे नाही का, परंतु त्याने कथा चरित्र प्रभू रामचंद्रांचं गायलं, त्याचं वर्णन केलं. परिणाम त्याचा काय झाला? Yeah.
गहन केले रामायण रामाधे. रामाच्या जन्माला येण्याच्या 5000 वर्ष अगोदर रामायणाची निर्मिती झाली. अगोदरच रामायण लिहिलं गेलं आणि त्याचप्रमाणे आचारसंहितेप्रमाणे प्रभू रामचंद्राने तेच आचरण केलं. काय वाल्याने लिहिलेलं आहे वाल्मिकीने त्याप्रमाणे त्याने आयुष्यभर आचरण केलं. म्हणजे वाल्मिकाने जे जे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये पॉइंट लिहिले होते त्याप्रमाणे ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांना वनवास लागला त्यावेळेला सीतामाता मागे लागली, लक्ष्मणही मागे लागला. प्रभू सांगतात थांबा थांबा, तुम्हाला तसा घेता येणार नाही. पहिले म्हणा वाल्मिकीने काय लिहिले ग्रंथामध्ये ते बघू दे. जर तुला पण वनवास असेल माझ्या बरोबर तर लक्ष्मण तुला घेण नाही तर घेणार नाही. ज्या वेळेला त्यांनी ती आचारसंहिता उलगडून पाहिली त्याच्यामध्ये पाहिलं की लक्ष्मण सीता आणि राम तिघांना वनवास आहे. मग लक्ष्मणाला बरोबर घेतला. म्हणजे एवढा अधिकार वाल्याला दिला. त्याला कारण काय? फक्त त्यांनी कथा चरित्र गायलं म्हणून. तो चोरटा वाल्मिकू झाला सरता, व्यास जार पुत्र तत्वता केला सरता तिही लोके. तो व्यास हा काही सामान्य नव्हता. जरी ब्राह्मणाचा मुलगा असला तरी पण आई कोळ्याची होती. व्याभिचारातून जन्म आलेला व्यास आणि व्याभिचारातून जन्माला आलेली पोरं कशी असतात माहित आहेत ना तुम्हाला. परंतु या ठिकाणी व्याभिचारातून जन्माला आलेला व्यास, परंतु त्याला एवढा ज्ञान जगामध्ये देवाने दिला की 18 पुराण 6 शास्त्र ज्याने स्वतः अशा प्रकारे सर्व जगाला पारण करून सोडली, ज्ञान करून सोडला की जगामध्ये जेवढाही ज्ञान आहे तो सर्व व्यास उचिष्ट, व्यासस्य उचिष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे व्यासाचं उष्ट तुम्ही आम्ही जे कोणी किती मोठा वेत्ता असला, कितीही मोठा ज्ञानी पंडित असला तरी त्यांनी जो ज्ञान कमावलेला आहे तो व्यासांचाच ज्ञान आहे. मग अशा प्रकारचं हे चरित्र आले. काहींचं काय एकासाठी येतात. काही लोक कसे असतात माहिती आहे का? 3 प्रकारची लोक गावामध्ये असतात. एक वर्ग असा आहे आपणही पोटभर खातो, दुसऱ्याचाही पोटाचा तो विचार करतो. दुसरा वर्ग असा आहे आपण पोटभर खातो, दुसऱ्याला मूठभर देतो. तिसरा वर्ग आहे आपणही पोटभर खात नाही, दुसऱ्यालाही मूठभर देत नाही. परंतु माझा परमात्मा तसा नाही. सर्व ह्या जगासाठी ज्ञान देण्यासाठी, सर्व जगाला प्रेम देण्यासाठी तो परमात्मा ह्या गोकुळामध्ये प्रकट झाला. प्रकट झाल्यानंतर त्याने खोड्या करायला सुरुवात केली. वास्तविक पाहता देवाचे चरित्र कुठपासून चालवलं झालेलं आहे. ये दसे चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायणे, रांगता गोधन राखत आहे. कोणत्या दशेमध्ये चरित्र केलं हो बाळाने? अहो आपल्या पोरांना रांगता येत नाही त्याच दशेमध्ये देवाने अनेक मोठी मोठी चरित्र केली नाही का? काग बग रिठा मारिला बाळपणे, अवघ्या दैते खाणे बुडविल्या. मोठे मोठे चरित्र त्याने या दशेमध्ये केले. आता देव रांगायला लागलेला आहे. रांगता रांगता तळवे टेकायला लागलेला आहे. तळवे तळात
माजी खासदार साहेब कपिल पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, तरी त्यांचं सुद्धा आम्ही या सिद्धेश्वर नगरीमध्ये आणि स्वागत करीत आहोत। आज या देवाच्या चरित्राचा आपण जर विचार पाहिला तर परमात्मा रांगायला लागलेल्यापासूनच चरित्र आहे। रांगत असताना रांगत रंगडे चोरी तलोडे लहानाचे मोठे झाले आणि हळूहळू त्याने आपले सवंगडी गोळा करायला सुरुवात केली। वाकड्या बोबड्या तोतड्या पेंद्या सुदाम्या असे एक एक गोळ त्यांनी गडी गोळा केले आणि गड्यांना पाहिल्यानंतर विचारलं, काय रे तुमचे असे चेहरे निस्तेज का पडलेले आहेत? तुम्हाला घरी काही चांगलं खायला मिळत नाही का? तुमच्या घरी दही दूध तूप लोणी आहे की नाही? म्हटले सर्व आमच्या घरी आहे, पण आमची आई आम्हाला खायला देत नाही। अरे जर खायला देत नसेल ना तर आपला हक्क आहे त्याच्यावर चोरून खायचं, परंतु चांगल्या प्रकारे मजबूत व्हायचं। आपलं जर असून आपल्याला खायला मिळत नसेल, आपला अधिकार आहे त्याच्यावर। देवाने त्यांना काय केलं? प्रवृत्त केलं आणि केल्यानंतर असं सांगतात, सर्व गोपालांना एकत्र केलं। हे बघा, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर मी काही तुम्हाला नियम सांगतो, त्याप्रमाणे सर्वांनी तयारीला लागायचं। कोणतं नियम? देवाने एक चौर्य मंडळ स्थापन केलं आणि त्या चौर्य मंडळाचा सवंगडी अध्यक्ष कोण झाला? स्वतः कृष्ण झाला आणि त्याने सर्वांना सांगितलं, ऐका मी काय सांगतो ते ऐका। देव म्हणे तुम्ही सामुग्री हे करा, सांगेन प्रकारा जाणून या, तेने तुमचे कार्य साधेल सकल सकल साधे प्राप्त होईल। त्यावेळेला देव म्हणतात, काही लोकांनी काय घालून या मृत्तिकाना आणि सराटे वेचोनी ओटी भरा, डांगा एकाना वेचोनी या खडे सराटे वेचोनी ओटी भरा। अशा प्रकारे देवाने सांगितलं। तेव्हा नामा म्हणे तेव्हा ऐकोनी गोपाळ नाचती स्वानंदे कृष्णा पुढे। मग देवाने सर्वांना सांगितलं, मी जी जी सामुग्री सांगतो ते ऐका। देव म्हणे तुम्ही सामुग्री हे करा, सांगेन प्रकार जाणून या, तेने तुमचे कार्य होईल सकल, त्यांच्यात तुमचं कार्य पूर्ण होईल। पण काय करायला पाहिजे? माती घालून आणायची। एकाला सांगितलं खडे वेचून आणा, दुसऱ्याला सांगितलं तुम्ही सराटे आणा, तिसऱ्याला सांगितले लांब काठी आणा। काही गोपालांनी संशय घेतला, म्हटले हे कशासाठी देवा? म्हटले अरे तुम्हाला दही दूध खायचं आहे ना, मग ह्या सर्व तुम्हाला साहित्य गोळा करावं लागेल, चोरी करण्यासाठी या गोष्टींची गरज आहे। एक सांगतो, अरे देवा चोरी करताना काय काय हत्यारं वापरतात ते आम्हाला माहित नाही का? काहीतरी AK-47 सांगा, एखादा चॉपर सांगा, असे काही हत्यारं सांगा, हे काय खडे ना माती हे कशासाठी पाहिजे? म्हटले वेड्यानो मी सांगतो तेवढा ऐका। म्हटले काय? मग देवाने पटवून दिला। म्हटले आपण एखाद्या घरामध्ये जर चोरी करायला गेलो, बरोबर आहे, चोरी करत असताना जर त्या घरातल्या गवळणीला चाहूल लागली तर ती जागी होईल, जागी झाल्यानंतर मग ती आपल्याला पकडेल। मग त्यापेक्षा ती जागी झाल्यावर आपल्याला पकडायला यायच्या आतच तिच्या डोळ्यामध्ये माती टाकायची।
मग ती चोलीत बसली का आपण पसार व्हायचा. हा म्हटले ठीक आहे. त्यातला एक संशय करत होता, अरे बरोबर आहे देवा, पण ती जर चष्मा घालून आली तर. म्हटले या गप्पास रे, तू काही ना काही मध्ये संशय घेऊ नको. दुसरा काय प्रकार सांगितला, म्हटले मग सराटे कशासाठी. म्हटले सराटे याच्यासाठी की जर आपण चोरी करत असताना एखादी गवळण जागी झाली तर ती ज्या रस्त्यातून पळत येईल, ज्या घरातून, तिथून तिच्या रस्त्यामध्ये काय टाकायचे, सराटे. सराटे हा असा प्रकार आहे की त्याला 3 टोक असतात, 3 काटे असतात. तो कसाही पेरला तरी एक काटा उभाच असतो. मग ती पळत पळत आली का तिच्या पायामध्ये तो रुतला की मग ती काटा काढण्याच्या नादामध्ये राहील, आपण पसार व्हायचा. म्हटली तू पेंद्या सांगतो, मग ती चप्पल घालून आली. मग अरे म्हटले रात्री काही चपला घालून झोपतात का पाहिजे तू. मग हे खडे कशासाठी. खडे म्हटले हे चाचपटणी करण्यासाठी. मग ते खडे पसरायचे सगळीकडे. एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठे जरी का हंडी आपल्या या भरलेल्या असले, दह्याच्या दुधाचे मडके भरलेले असले तर फेकल्यानंतर भरलेला अंडा कसा वाजतो, भरलेला मडका बद्द असा वाजतो. आणि जर ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा माल नसेल, दही दूध, तर तो कसा वाजतो, वाजतो. मग आपण समजून घ्यायचं का हा भरलेला आहे, हा खाली आहे. याची चाचपडणी करण्यासाठी ही खडे सांगितले. बरं हे पटलं आम्हाला. मग लांब काठी कशासाठी. अरे एखाद्याने वर शिंका लावला असेल, मग आपण लहान लहान वरपर्यंत हात पोचणार नाही, मग खालूनच टोचा मारायचा काठीने. आणि मग ती धारा व्हायला लागल्या का भरपूर खायचा. मग शिंके लाविली धुरी, ओको तिघांची यावरे, तुम्ही वारी दोहीकडे, मुख पसरोनी गडे. या न्यायाने चोरी करायचं ठरला. मग सर्व गोपालांनी कृष्णाचा गजर केला, गोपाल कृष्ण भगवान की. हा आता आमचा कोण आहे, अध्यक्ष आहे. आता ह्याच्या आपण मार्गदर्शनाने सर्व चोऱ्या करूया. पण आता चोरी कोणाच्या घरी करायचा हा प्रश्न पडला. देव सांगतात, घर पाहोणे एकांताचे, नवविध नवनीताचे. एखाद्या नवनीताचं म्हणजे एकांताचं घर पाहावं. एकांत म्हणजे काय, त्या घरातल्या सर्वांना देव आवडणारा असावा. सासूला आवडणारा असावा, सुनेला आवडणारा असावा, ननंदीला आवडणारा असावा, भाऊजाईला आवडणारा असावा, त्यांच्या मुलींना, त्यांच्या संपूर्ण परिवाराला देव आवडावा. तो समजा एकांताचं घर आहे. बरं गावातील सर्व कार्यकर्त्यांना, ग्रामस्थांना सर्वांना देव आवडावा, तर तो गोकुळ अशा प्रकारचं घर पाहून आणि सर्व गोपाल एका घरामध्ये शिरले. आणि त्याने शिंक्यावर शिंके, शिंक्यावर शिंके अशा प्रकारे त्याने काय लावले, असे थर लावले. थर लावल्यानंतर त्याने तो हांडा होता, तो माठ होता, तो फोडला. आणि वाहती त्या धारा, घ्या रे दोहींच्या कोपरा. दोन्ही कोपरामध्ये ज्या धारा वाहत होत्या दुधाच्या, एक प्रेमाची आणि एक ज्ञानामृताची धार. आणि मग ती दोघांना वाटली. वाटल्यानंतर मग गोपाला सगळे तृप्त झाले. वा वा. तृप्त होऊन गोपालाने देवाचा जोरात गजर केला. आणि मग सांगितले, वा वा देवा, तुझ्याशिवाय आम्हाला कोणाच्या संगती मिळणार नाही. तुझी
तुझी संगत केली, आम्ही अन्यांची संगत केली. बहुतांचे संगती बहुपावलो भजती, बरे केले नंदवाले अवघियांचे तोंड काले. बऱ्याच जणांची आम्ही संगत केली, परंतु त्या संगतीचा आम्हाला काही उपयोग झाला नाही. परंतु देवा तुझी संगत आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्या संगतीमध्ये आम्हाला अशा प्रकारे, कारण मनुष्य संघप्रधान प्राणी आहे, याला कोणाचा ना कोणाचा संघ केल्याशिवाय राहत नाही आणि एकट्याला करमत नाही. कोणी कितीही एकटेपणाने राहायचा प्रयत्न केला तो एकलकोंडा राहू शकत नाही. कोणाची ना कोणाची तरी त्याला संगत करावी लागतो, कारण प्रत्येक प्राणी हा संघ प्रधान आहे. एक सुभाषितकार सांगतात, मृगा मृगसे मनोरथाने गोपस्ते कोली संगास्तु संगे. म्हणजे मृग आणि मृगी यांचं जर कल्पाकल्पाने ते राहतात, गायी ह्या कल्पाकल्पाने राहतात, त्याच्यामध्ये समान शिलेनं म्हणजे स्वतःचे विचार. जर एखादा तंबाखूवाला असेल तर त्याची मैत्री कोणाशी होतो? तंबाखूवाल्याशी होतो. एखादा टँटिंगवाला असेल त्याची मैत्री कोणाशी होतो? म्हणजे समान शिलेनं, ज्याचा समान आहे विचार चालला तर अशांची संगत होते. म्हणून संगत कोणाची करू नका. संगत एकतर संतांची करा, एकतर संगत देवाची करा. कारण संतांची संगत केल्याने काय होतो तर परमात्म्याची प्राप्ती करून घेतो, आणि देवाची संगत केली तर जगामध्ये न मिळणाऱ्या वस्तू मिळतात. नाही देखील ते मिले आम्ही कधी स्वप्नामध्ये अशा प्रकारचे भोग पाहिले नव्हते. आम्हाला आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की अशा प्रकारचे आम्हाला या ठिकाणी भोग मिळतील. परंतु देवा तुझी संगत केली, जेणेकरून नाही देखिले ते मिले भोग सुखाचे सोहळे. सर्व सुखाचे सोहळे. आता तेवढं सुखाचं वर्णन करायला आपल्याला वेळ नाही, कशा प्रकारचा सुख आहे, कोणी कोणी कशा प्रकारे त्याचा केला. परंतु ज्याच्या संगतीमध्ये सुखाची प्राप्ती होते त्या परमात्म्याचा एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करावे.
नावाचे सोहले देवा तुझी संगती नाही जे केले ते मेले भूत सुखाचे
आता पोटाला भूक लागल्यानंतर मग किती खेळ असला तो खेळ आता मोडून टाकला आणि सर्व खेळ मोडल्यानंतर सर्व गोपाळाने एक पसरट असा मोठा खडक पाहिला आणि त्या खडकामध्ये सर्वांना अशा प्रकारे गोलाकार बसवले आणि मग त्यावेळेला देवाने सर्वांना तो महाप्रसाद दिला आणि तो कृष्णाने जो का केलेला तो काल्याचा प्रसाद तोच आज आपण या ठिकाणी तोच अशा प्रकारे दही भाताचा कडवाना गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा ज्यांच्या कृपेने बोलण्याचा प्रयत्न केला कृष्ण मनी अगाधनी ब्रह्म